नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सध्या पडणाऱ्या स्टॉक मार्केटमध्ये एस-आय-पी सुरू करावी का, की आधीच्या एस-आय-पीमध्ये अमाऊंट वाढवावी की एस-आय-पी बंद करावी. तर आपण डेटा पाहिला तर 19 मार्च 2026 पर्यंत मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. जवळपास 34 लाख कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन कमी झालं आहे. म्हणजे स्मॉल इंडेक्स फंड 15% पेक्षा जास्त घसरला आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 12% पेक्षा खाली आहे. अशा परिस्थितीत काही लोक विचार करत आहेत की एस-आय-पी बंद करावी का, कारण गेल्या 1 ते 2 वर्षात रिटर्न्स दिसत नाही. आता मुख्य प्रश्न असा आहे, नवीन एस-आय-पी सुरू करावी का, एस-आय-पी मध्ये रक्कम वाढवावी. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. पहिला पॉईंट म्हणजे व्हॅल्युएशन. डेटा दाखवतो की मार्केट पडल्यामुळे कंपन्यांची व्हॅल्युएशनमध्ये मोठी घट झाली आहे. BSE 500 मधील सुमारे 51.6% कंपन्या 3 वर्षाच्या लोवेस्ट व्हॅल्युएशनवर आहेत आणि 41% कंपन्या 60 वर्षाच्या लोवर आहेत आणि जवळपास 40% कंपन्या 10 वर्षाच्या लोजवळ आहेत. याचा अर्थ आहे मार्केट आता महाग नाही, ते आता अट्रॅक्टिव्ह झालं आहे. आपण काही जसे की सोने, भाजीपाला किंवा चांदी खरेदी करतो, आपण त्यांचा भाव पाहतो. जर कांद्याचा भाव 300 रुपये प्रति किलो असेल तर आपण कमी घेतो आणि भाव कमी असेल तर जास्त घेतो. हेच लॉजिक स्टॉक मार्केटलाही लागू होतं. भाव कमी झाला तर जास्त युनिट्स घ्या, त्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. दुसरा पॉईंट म्हणजे रिटर्न्स. कोविडच्या काळात मार्केट जवळपास 38% पडले होते आणि नंतर ते 70% वाढले. एक तुलना केली गेली तर मार्केट पडले असेल तर एस-आय-पीचे रिटर्न्स कमी आले असते, पण मार्केट पडल्यावर एस-आय-पी केल्यास 13.1% रिटर्न आले आणि क्रॅश नसता तर फक्त 9.8% रिटर्न्स मिळाले असते. याचा अर्थ जेव्हा मार्केट पडतं आणि तुम्ही एस-आय-पी चालू ठेवता किंवा वाढवता तेव्हा भविष्यात चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता असते. मार्केट लगेच रिकवर होईल का सांगता येत नाही. शॉर्ट टर्ममध्ये लॉस दिसेल, पण लॉंग टर्ममध्ये फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. हा शॉर्ट टर्म पेन सहन करावा लागतो. तर आता तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला काय करायचं आहे. जर तुम्हाला जास्त नॉलेज नाही आणि रिस्क कमी घ्यायची असेल, तुम्ही निफ्टी 50 किंवा निफ्टी 500 हे दोन ऑप्शन्स आहेत. निफ्टी 50 मध्ये टॉप 50 लार्ज कंपन्या येतात. गेल्या 26 वर्षात निफ्टी 50ने 13.6% रिटर्न तर निफ्टी 500ने 15.1% रिटर्न दिला आहे. आणि ॲडव्हान्स इन्व्हेस्टरसाठी जर तुम्ही ॲनालिसिस करू शकत असाल तर आधी तुमचा पोर्टफोलिओ चेक करा. एक तर तुम्ही लार्ज, मिड, फ्लेक्सी, मल्टी कॅप बॅलन्स आहे का बघा. आणि तुम्हाला यातलं काही समजत नसेल तर तुम्ही सेबी रजिस्टर ॲडवायझरकडून सल्ला घेऊ शकता. आणि तुम्ही अदर ऑप्शन जसे की फ्लेक्सी कॅपिटल फंड, मल्टी असेट फंड, गोल्ड प्लस इक्विटी यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि एस-आय-पी बंद करू नका. डेटा तसं सांगतो, मार्केट पडताना ऑपॉर्च्युनिटी मिळतात.